आत्ता त्यांच्या ज्या काही सासू आणि नणंद आहेत तर त्या तांत्रिक होत्या. ही जी मुलगी आहे जमीनदार सारखी आहे आणि जेव्हा त्यांनी याविरुद्ध आवाज उठवायला चालू केला, सरळ उचललं आणि त्यांना कैदेत टाकलं आणि ते खूप वाईट पद्धतीने त्या दोघींची तिथे डेथ झाली. म्हणजे त्यांचा अंतिम संस्कार सुद्धा झाला नाही त्या दोघींचाही. आणि त्याच आत्ता ज्या दोन तांत्रिक होत्या त्या आत्ताची सासू आणि नणंद आहे. एकदम चांगल्या पद्धतीने दिलं आणि व्यवस्थित झालंय सगळं. येणारी प्रत्येक केसच माझ्यासाठी किचकट असते, कारण अर्थात किचकट आहे म्हणूनच आलेले असतात. बरोबर. पण आत्ता जी आठवते ते मी शेअर करते, म्हणजे आत्ता ही बऱ्याच जणांना रिलेट होणारी पण आहे. एक कपल आहे आणि त्यांच्या रिलेटिव्हनी मला कनेक्ट केलं होतं. ते बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर लग्न केलं. म्हणजे असं नाही की घरच्यांच्या विरोधात वगैरे किंवा काय, असं नाही. लग्न वगैरे झालं आणि त्यांचा एकत्रित बिझनेस पण आहे. म्हणजे आधीपासूनच ते दोघे मिळून बिझनेस पण करायचे. आणि जसं लग्न झालं सगळं चित्र पालटलं आणि त्या दोघांचं रिलेशनशिप पार डिवोर्सपर्यंत गेलं. म्हणजे लग्नाच्या 6 महिन्यापर्यंतच डिवोर्सपर्यंत ते गेलं. ओके. आणि कळत नव्हतं हे असं काय झालं. आत्तापर्यंत आम्ही दोघे सोबतच होतो तेव्हा काही झालं नाही. आणि जो काही बिझनेस होता तिथेही नवऱ्याचं वागणं अचानकपणे बदललं, की तो हिला काहीही करू देत नाही किंवा घरातून बाहेरही पडायचं नाही. हे झालं. तिच्याकडे फायनान्शियल सगळं जे काही इन्कम होतं तेही थांबलं. ती घरातच थांबायला लागली. यासोबत घरचे जे काही मेंबर आहेत, म्हणजे त्या मुलीच्या सासू आहेत, नणंद आहे, त्यांचं भयंकर टॉर्चर सुरू झालं आणि तिला कुठेही हलताही येत नाही, कोणाशी कॉलवर सुद्धा बोलता येत नाही अशी अवस्था झाली. नवराही ऐकत नाही अशी परिस्थिती होती. आणि तेव्हा त्यांनी आकाशिक रीडिंग घेतलं होतं की हे असं का झालं. म्हणजे आत्ता तर हा माणूस 6 महिन्यापूर्वी व्यवस्थित होता आणि अचानक याला काय झालं. आकाशिक रीडिंगमध्ये तिथे असं दिसतं की आत्ता त्यांच्या ज्या काही सासू आणि नणंद आहेत तर त्या तांत्रिक होत्या. आणि ही जी मुलगी आहे तर ती चांगली आहे, म्हणजे एक जमीनदारसारखी आहे आणि बऱ्याच जणांना त्रास देऊन, टॉर्चर करून किंवा धमकावून बरंचसं बळकावून घेण्याची सवय आहे. आणि त्यासाठी ह्या ज्या कोण तांत्रिक ज्या 2 होत्या तर त्यांची मदत ती घ्यायची. आणि त्यांना काम करून घेताना पण आमिष दिलेलं असायचं की तुम्ही माझं हे काम करून द्या, त्यातला वाटा तुम्हालाही दिला जाईल. पण ॲक्च्युअलमध्ये तिने तसं केलं नाही, कधीही केलं नाही. त्यांनाही फसवत राहिली ती की तुम्हाला हे काम करून द्या, मी हे देईन. आणि जेव्हा त्यांनी याविरुद्ध आवाज उठवायला चालू केला, सरळ उचललं आणि त्यांना कैदेत टाकलं आणि ते खूप वाईट पद्धतीने त्या दोघींची तिथे डेथ झाली. म्हणजे त्यांचा अंतिम संस्कार सुद्धा झाला नाही त्या दोघींचाही. आणि त्याच आत्ता ज्या 2 तांत्रिक होत्या त्या आत्ताची सासू आणि नणंद आहे, ज्या तिला त्रास देत आहेत, भयंकर त्रास देत आहेत. मग हे कोडं तिथे गेल्यानंतर कळतंय की हे असं का झालं. आणि फक्त आकाशिक रेकॉर्ड्स असं नाही, तर आकाशिक रीडिंगमध्ये मला मास्टरने हेही सांगितलं की त्यांना काही सायन्स दिले होते लग्नापूर्वी की तुम्ही लग्न करू नका. ओके. पण तुम्ही ऐकलं नाही आणि मग आत्ता का तुम्ही कंप्लेंट करताय. आहे ते तुमचं कर्म क्लिअर करावं लागेल. एक तर तुम्ही तिथे खूप फसवलं आहे, फायनान्शियली फसवलेलं आहे. कारण त्यांचं काय होत होतं की काम चालू आहे, क्लायंटकडे काम होतं आहे, सगळं होतं, पण क्लायंट पैसेच देत नाही. मग हे तिथे फसवणुकीचं आहे. आणि नात्यांमध्येही तिथे फसवलेलं आहे. आणि ऑफकोर्स आत्ता त्यांचे जे हजबंड आहेत त्या बर्थमध्येही ते हजबंड होते, पण तिथे त्यांना हजबंडनाही त्यांनी टॉर्चर केलं आहे खूप आणि त्यांचं काहीही चालत नव्हतं. म्हणून आत्ता सिच्युएशन अशी झालेली आहे की ते त्यांचं ऐकतात, जे कर्माने त्यांच्या विरोधात आत्ता आहेत, सासू आणि नणंद आहेत, ते त्यांचं ऐकतात आणि यांना सपोर्ट करत नाहीत. तर कर्माचा तो गुंता असा आहे की अगदी 1% सुद्धा आपली पाठ सोडत नाही. प्रत्येक गोष्ट कनेक्टेड आहे. फक्त आपण कंप्लेंट करत राहतो म्हणून आपल्याला लक्षात येत नाही. मग त्यांना रीडिंगनंतर उपाय दिले होते, जे काही मास्टरने दिले होते. त्यात विष्णू सहस्त्रनाम आहे, इतर उपाय आहेत, होपोनोपोनो प्रेयर येते जी रिलेशनशिप इश्यूसाठी सजेस्ट केली जाते. आणि त्यांना काही हिलिंग सजेस्ट केले होते की काही दिवस तुम्हाला हिलिंग पण करावं लागेल. कारण माणूस पटकन ना ॲक्सेप्ट करत नाही, तो प्रॉब्लेम असतो. नाही मी असं नाहीच, मी असं केलेलंच नाही असं त्याचं म्हणणं असतं. या गोष्टींचा ॲक्सेप्टन्स त्याच्यामध्ये येण्यासाठी आपल्याला बऱ्याचदा हिलिंग त्याला द्यावं लागतं.